काय ते? हे पेस्टिसाइड्स आहेत जे फार्मर्स लोक ते पीक लवकर उगवण्यासाठी वापरतात. तर ते आपल्या साध्या पाण्यातून नाही निघत, आपल्याला हे पाणी वापरावं लागतं, तेव्हा आपण खाऊ शकतो. ते चांगला. हा तुम्ही का आता पहिला प्रयोग आपण या 4 ग्लासमध्ये वेगवेगळ्या सुसायला केले ते. ते काय? स्प्राईट. ते कुठलेही कार्बोनेटेड ड्रिंक हे विषारी असतं. कोकोला ते काय विषारी असतं ते. विचारायचं हा पिऊन बघू शकता स्प्राईट. नाही. त्यांच्या पेशी ज्यावेळेस वाढल्या होत्या ना त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं 3.5 लाखापर्यंत पेशी घेतल्या होत्या, फाईट पेशी. बापरे. खूप त्रास झाला, खूप. म्हणजे त्यांना आता जर विचारलं ना त्यावेळेस तर त्यांना काहीच आठवत नाही. रुपाताईंचे मिस्टर आले होते इथं राहायला एक दिवस. हा तर त्यांना ते पण आठवत नाही की ते येऊन गेले म्हणून. एवढा त्रास झाला त्यावेळेस. आता तुम्ही सांगितलं रेव्हिंगमध्ये त्याच्यामध्ये राहू दे. तर आपल्याला कळतंय का की याच्यातलं कोणतं सडलेलं पाणी आणि कोणतं ताजं पाणी कळतंय का? नाही समजत, पाहून नाही समजत ना. ते दोन्ही सारखंच वाटतं. बिसलेरी आणि ते हां, कोल्ड. तर ते नाहीये. तो लिटमस घेतला तू बाळा. वार ते काय होतं सांगायचं टाकल्यावर. ORP मीटर आहे. जर याच्यातलं कोणतंही पाणी पिंक झालं, पिंक कलर मध्ये आलं तर ते ताजं पाणी आहे आणि जे नाही झालं ते सडलेलं पाणी आहे. ओके. दिसलेलं. ते लगेच दिसतं, पटपट टाक पुढे. थोडं मोठ्याने बोल. काय हे ORP ड्रॉप्स. ORP म्हणजे काय सांग? ORP ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. थांब ना. हां ठेव. आणि आता सध्या तुमचं शरीर थांब नको तू असं आहे हे पाणी पिऊन. तर ज्यावेळेस तुम्ही पाणी पिणार आहात ते कॅंगन वॉटर, तर कसे चेंजेस होत आहेत ते दाखव. अलीकडे त्या ग्लासात टाकायचं. अच्छा. शरीर कसं चेंज होतं ते दाखवायचं. हा थोडंच किंचित. त्याला स्प्राईटला काय नाही. आणि अलीकडे एकदा जर तुम्ही म्हणजे कॅंगन वॉटर घेतलं आणि जर त्याचं पाणी प्यायला सुरू केलं आणि जर तुम्ही एक घोट जर याचा घेतला तर तुमची पूर्ण बॉडी परत असेल. तर ते स्प्राईट ओतून दाखवत्यात. हां आणि तेच होत नाही. असू दे. आपण आता हे स्प्राईट आपण मशीन घेतली नॉर्मल नाही, सडलेल्या अवस्थेत गेलं ते.
म्हणजे आपण हे पाणी प्यायचंच नाही म्हणजे स्प्राईट किंवा ह्या गोष्टी काहीच पेप्सी माझा काहीच घ्यायचं नाही. नीट वाटतं बरोबर. पाणी ओतून घ्या आधी ग्लासांमध्ये. डॉक्टरांनी त्यावेळेस त्यांना हे प्या म्हणून सांगितलं होतं. एक बॉटल दिली होती कंपल्सरी, म्हणजे आणा म्हटलं ते 7 आणलं होतं त्यावेळेस. एक बॉटल त्यांना घ्यायला लावली, कारण त्यांना त्यांच्या शरीरातलं बाहेरच पडत नव्हतं काहीच, आणि पेशी तर 3-3.5 लाखापर्यंत गेलेल्या. मग ह्यातून हे वरचं काय म्हणतात, गॅस काढून टाका म्हटले पूर्ण, आणि फक्त ते पाणी प्या. म्हणजे तुम्हाला टॉयलेट वाटे किंवा ह्याच्यामध्ये पाण्यातून बाथरूममधून ते निघून जाईल. साड्याचं पाणी आपलं दिलं ना तेच प्रोसेस होती. हो ना. फॉस्फरिक ऍसिड मुळे सांगितलं त्यांनी, हां पण चुकीचं आहे. आता आता हे चाट आहे. चाट 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 दाखव. हळू. हे डॉक्टर हिरोमी शिंदे. ओटो हेनरी शॉर्बर. ओटो हेनरी शॉर्बर यांना नोबेल प्राइज मिळालं होतं 1923 मध्ये. 31. ठीक आहे. हां हां 1931. हां ठीक आहे ते. आणि यांनी हे सांगितलंय कॅन्सरस टिश्यूज आर ऍसिड. कॅन्सरच्या ज्या टिश्यूज असतात त्या ऍसिडिक असतात. ऍसिडिक असतात. हेल्दी इश्यूज आर अल्कलाइन. तर आपण हा प्रयोग करणार आहे आता. तर ही त्यांची पीएच त्यांनी बनवलेली पीएच स्केल होती. आता आपण हे ORB ड्रॉप्स आपण लिटमस. लिटमस 3rd-4th मध्ये आपण केला असेल प्रयोग ते लिटमस ते पण एकामध्ये टाकून बघूया. आता यांनी सांगितलंय ऍसिडिक 7 हा न्यूट्रल असतो. 7च्या खालचे सगळे ऍसिडिक आणि 8 आणि 8च्या खालचे सगळे अल्कलाइन. तर आता इकडे ज्याचा कलर येणार ते अल्कलाइन असणार, आणि 7 हा न्यूट्रल आहे, म्हणजे तो पण ऍसिडिकच आहे पण त्यांनी न्यूट्रल दाखवलं. मग ऍसिडिक इकडे जे जाणार ते ऍसिडिक. बिस्लरी ॲसिड. येलो कलर, येलोइश ग्रीन. आणि डॉक्टर काय म्हणतात, ज्यांना नोबेल पुरस्कार आहेत ते म्हणतात ॲसिडिक गोष्टी शरीरात आल्या कॅन्सर होतो. हो का. आणि तुम्ही ॲसिडिक पाणी देताय एक्स्ट्रा, ते पण ॲसिडिक आहे, घरचं पाणी. हे तर ग्रीन, डार्क ग्रीन, न्यूट्रल. तर हा न्यूट्रल आहे 7. स्प्राईट किती ॲसिड आहे पहा. इकडे 2, 3, 4. रेग्युलर स्प्राईट पिणाराला किंवा त्याला कॅन्सर होणं होणारच. हे 90% होतोच. आणि आणि क्लिअर आणि आपण हे पाणी प्यायला सुरू केलं. आणि आता स्प्राईटला काय स्प्राईटला काहीच फरक नाही. आता इथे पण दाखवतो. स्प्राईटचा एक घोट किती घातक आहे. किती घातक शरीरात. ॲसिड. 4. हां फास्ट फास्ट. बरोबर. ही ग्रीन टीची बॅग आहे. म्हणजे आपण सकाळी सकाळी ग्रीन टी लोक पितात ते. ओके. आता आपण इथे 2 ग्लासमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा जाड पाणी आणि हलकं पाणी.
आता आपण ग्रीन टी पितो, म्हणजे पितात लोक. तर आपण ग्रीन टी आधी तापवतो पाणी आणि मग तापतो की तसंच थंड पाणी? कसं पिलास नाही अजून? नाही म्हणजे पण जेव्हा जनरल बनवतात गरम तेव्हा पाण्यातच करतो ना. हा. म्हणजे चहा करतो आपण त्या ह्याच्यामध्ये केले, रेल्वेमध्ये तेवढा पिला. घरचं पाणी आधी टाकायचं. आपण असं थोडं त्याला असं केल्यानंतर 20% आता त्याच्यानंतर आपण आपलं कॅंगर वॉटर घेऊ. लगेच ते मिक्स झालं. लगेच आलं. आता कुणाला वाटू शकतं की याच्यात टी बॅग कोरडी होती आणि याच्यात दोन्ही झाल्यामुळे ती पटकन वेगळी. तर आपण दिसले. याच्यात पण तेच 1-2 वेळा डिप केल्यानंतर 20% पाणी. आता परत एकदा कॅंगर. आता कोणाला वाटू शकतं की याच्यात जेव्हा आपण कॅंगरचं वॉटर घेतलं तेव्हा याच्यातला सगळा रंग याच्यातच निघला आणि मग याच्यात काही निघलाच नाही. उलट याच्यात जितकं निघलं तितकं जास्त. आता आपण सेम जेवण केलं. आता आपण इथे 2 मुलांनी जेवण केलं असं समजूया. आता एकाने जेवण झाल्यानंतर साधं फिल्टरचं किंवा टॅप वॉटर पिलं. टाक अजून भरपूर टाक भरपूर. तर याच्या अंगी लागलेलं नाहीये कारण त्यांनी साधं पाणी आणि भरपूर टाक. यांनी फक्त भरपूर टाक. भाजी पोळी खाल्ली तर याला अंगी लागली. म्हणजे आपण जर मुलाला काजू, बदाम, पिस्ता, किशमिश कितीही जरी देत असतो तरी पाणीच मेन कारण आहे सगळ्या गोष्टी. आपण जखम झालं तर आपण काय बरं. तर इथे आपण घेतले. आता एकाने आपण इथे KMCची गोळी, एकाने घरचं पाणी पिलं. जास्त टाक पाणी पिलं ते ग्लासमध्ये कमी ना पाणी. एकाने पाणी पिऊन बरं झाला. चुकलाय मम्मा प्रयोग. नाही बरं झाला आणि दुसऱ्या दुसऱ्या ग्लासात डॉक्टरकडे गेला. त्यांनी बस आणि तो गोळी घेऊन बरा झाला. आता हा गोळी घेऊन बरा झाला, हा पाणी पिऊन बरा झाला. पण ही एका गोळींनी त्याचे अजून 10,000 आणण्याची तयारी करून घेतली. तर ते कसं आपण यूज करू शकतो ते बघू. परत एकदा आपण करू. आता आपण याच्यात टाकूया गोळी घेऊन आणि आपण ही जर गोळी पूर्ण विरघळू दिली तर हा वरती येतो. हो का? आणि काय म्हणजे ऍसिड खूप वाढतं. आता आपण इथे आपण तेल टाका आधी ग्लासांमध्ये दोन्हीकडे.
हार्ट अटॅक येतो तर तो कशामुळे येतो? आपल्या बॉडीमध्ये फॅट्स तयार होतात रोजच्या जेवणात आणि पण हा खायचं. जर ते फॅट्स बाहेर गेले नाही तर आपल्याला हार्ट अटॅक येतो. तर काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपण थांब. काय झालं? पूर्ण टाक आणि उचलून दाखव. याच्यात तेल फाटलंय का? नाही. आणि तेल कधी गरम पाण्यात तेल. पाण्यात तेल गरम तेल. विरघळतं का? नाही. फाटत नाही. ते दाखव. आणि हे बघ. म्हणजे म्हणजे शरीरातून ते आपोआप बाहेर बाहेर काढतं. पडणार. आणि तुम्ही ग्लासला जर हात लावून बघितला ना आतून तुम्हाला ग्लास तेलकट बरं नाही. ते लगेच दिसतं तेलकट. आता आपण कशातून किती पेस्ट तर आपण आता बघूयात की आणि तंबाखूचा वास येतोय. कांद्याचे अंश बनवले. हां आता ते राहू दे. हे त्याच्या बदामातून निघालेलं घरचं पाणी. आणि हे आपल्या आता किती आहेत हे फक्त 1 2 3 4 5 6 7 8. जर एखादा माणूस रोज खात असेल तर त्याच्या बॉडीमध्ये किती असेल? त्यातून काहीच जात नाही, त्यातून जात. हा म्हणजे आपण जेवण सुद्धा हेल्दी करतो. हे आपलं फक्त एक कांदा आणि एक टोमॅटो मधून इतकं आपण रोज खातो. उचलून दाखव वरती. त्याचा वास घ्यायला द्या. कंपनीचं नाव इनर्जिक आहे. इनर्जिक म्हणजे एनर्जी प्लस मॅजिक इज इक्वल टू कँगन वॉटर म्हणतात. अल्कलाईन वॉटर आणि केंगन वॉटर ह्यात काय बदल आहे का? अल्कलाईन वॉटर जे असतं ते फक्त म्हणजे अँटीऑक्सिडंट अल्कलायझेशन आणि मायक्रो क्लस्टर. आता आपलं जे पाणी असतं आपण साधं पाणी पितो आपलं टॅप वॉटर तर ते जाड असतं. म्हणजे आपण पचायला जड असतं. पण याच्यात फक्त 1-2च मॉलिक्युल्स असतात. त्यामुळे म्हणून तर म्हणलं तुम्हाला जितकं जाईल तितकं प्या. जड नाही वाटत. नाही खूप इफेक्टिव्ह आहे ते पाणी. तिने सुंदर हुशार आहे आणि तिला बऱ्यापैकी जेवढं समजलं तेवढं तिने छान सांगितलं. चांगलं यशस्वी ठरेल. मग आपण ठरली डील मशीन घ्यायची. अरे बापरे.